सबकॉन्शियस माइंड म्हणजे नेमकं काय आहे? जे कॉन्शियस माइंड असतं ते फक्त 5% वर्क करतं. मनी मेक्स यू फील कम्फर्टेबल, सो यू कॅन फोकस ऑन मोर गुड थिंग्स. जर तुमचं प्रोग्रामिंग गरिबीची असेल तर तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करता, पण जर तुमची प्रोग्रामिंग श्रीमंतीची असेल तर तुम्ही जगावर फोकस करू शकता. आणि युनिव्हर्सची हीच भाषा आहे, तथास्तु. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? तुम्हाला स्वतःशी एक व्हायचं आहे आणि तुम्हाला ब्रह्मांडाबरोबर कनेक्ट करायचं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि ते काम कसं करतं? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. जर तुम्हाला लाईफमध्ये मिलियनेअर बनायचं, पण तुम्ही पाहिलं का कधी एखादा मिलियनेअर आणि बिलियनेअर कसा विचार करतो, कसा वागतो, कसा बोलतो? मग तुम्हाला ते प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही तसं करता का? परंतु फक्त त्यांच्यासारखे विचार किंवा बॉडी लँग्वेजवर कॉपी करून किंवा त्यांच्यासारखं करून खरोखरच आपण मिलियनेअर किंवा बिलियनेअर बनू शकतो का? आजकाल लोक करिअर कसं चूज करतात? आई वडिलांसाठी, समाजाला दाखवण्यासाठी. करिअर असं चूज होत नाही. तुमचं जे इनर कॉलिंग आहे ना, जे तुमचं पॅशन आहे ना, ते तुम्ही डिसाईड करा आणि मग तुम्ही ते यशस्वी करून दाखवा. बऱ्याचदा काय होतं, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, तरीही आपल्याला आयुष्यात असं कुठेतरी वाटतं की आपण स्टक झालोय किंवा आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही. तर असं नेमकं का होतं? आणि यू कॅन से गो विथ फ्लो, ग्रो विथ फ्लो, गो विथ लव्ह, ग्रो विथ लव्ह.